जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 4 जून 2025 रोजी टोमॅटोचे बाजारभाव थोड्या प्रमाणात सुधारल्याचे पाहायला मिळाले। साधारण 50 रुपयापासून तर 400 रुपयापर्यंत टोमॅटोची विक्री झाली। टोमॅटो शेतामध्ये खराब झाल्यामुळे म्हणजे काळा डाग, डावणी, करपा, भुरी असे अनेक प्रकारचे व्हायरस देखील टोमॅटोवर मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत। मे मध्ये झालेल्या पावसामुळे टोमॅटोचं संपूर्ण पीक वाया गेलेलं आहे। टोमॅटो चांगल्या प्रतीची नसल्यामुळे व्यापाऱ्यांना सुद्धा ही टोमॅटो घेणे परवडण्याशी झालेले आहे। कधीकधी शेतकरी व्यापाऱ्यावर चिडतात, चांगला माल असूनही तुम्ही घेत नाही, परंतु टोमॅटो खराब असल्यामुळे आणि तो विक्रीच्या ठिकाणी नेईपर्यंत त्याला पाणी सुटतं, पर्यायाने व्यापाराचं देखील नुकसान होतं। 4 जून 2025 रोजी टोमॅटोला नेमका बाजारभाव काय मिळाला, शेतकरी बांधव आणि व्यापारी काय म्हणत आहेत, ऐकूया। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, नारायणगाव। ही गाडी दिलेली मी 250 रुपयाची। काय भाव मागता? 250 रुपये। 250 रुपये। कुठल्या जातीचे टोमॅटो? अथर्व आहेत। किती आहे टोमॅटो? 2 एकर। 2 एकर। किती खर्च आला? 3-3.5 लाख रुपये। किती तोडा आहे? चौथा साहेब नमस्कार। नमस्कार। किती आहे टोमॅटो? 10 एकर आहे। काय परिस्थिती? परिस्थिती म्हणजे आता तशी एकरी 2000 कॅरेट निघाले असते, पण आता 500 कॅरेट निघणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे, एवढं पावसाने फटका दिलेला आहे। काय काय प्रादुर्भाव झाला आहे? त्यातून त्याला व्हायरसचा प्रॉब्लेम आहे, तिरंगा निघतंय, गुलाबी निघतंय, स्पॅचेस निघतंय, म्हणजे जे काही आजपर्यंत पाहिले ना एवढे रोग त्याला आत्ताच्या काळात आहेत। भयानक परिस्थिती। पावसाचा फटका बसला। पावसाचा फटका इथं मार्केटमध्ये त्या पद्धतीत माल येत नाही, त्याच्यामुळे व्यापारी पण काही मालाची गुणवत्ता पण बाहेर माल भरतात। मार्केटमध्ये मालाची दयनीय परिस्थिती आहे। आज 4 जून 2025 काय भाव मागतायत? मार्केट काय तसं 50 रुपयापासून 300 रुपयापर्यंत मार्केट आहे। सरासरी मार्केट 150 रुपयाचे, आणि ते पण एकदम 1-2 गाड्या टॉपच्या असतील तर 300 रुपये समजा, नाही तर सरासरी मार्केट 150 रुपये। 150 रुपये। त्यातून त्याला मजुरीचा खर्च 100 रुपये, आणायचा खर्च 30 रुपये, म्हणजे फक्त तोडायचं आणि घेऊन यायचं आणि व्यापाऱ्यांना द्यायचं, एवढंच भागतंय, बाकी काही भागत नाही त्याच्यात। यंदाचा सीझन तोट्यात? यंदा सीझन एकदम तोट्यामध्ये, काही विशेष नाही। काय नाही। नमस्कार हो भाऊ, आज काय परिस्थिती आहे? आज काय परिस्थिती मागतात 200 रुपयाने। 200 रुपयाने। कुठल्या जातीचे? अथर्व। किती क्षेत्र आहे? क्षेत्र आहे मग 17-18 एकर। 17-18 एकर आहे, पण आता पावसामुळे सगळं कुळकुळा झाला, सगळं कुळकुळा सगळा झालाय। पावसाचा काय फटका? पावसाचा फटका लय झाला, पावसाचा फटका बसला बरं। नमस्कार। काय भाव मागतात? आज आहे 400-450 रुपयापर्यंत। 400-450। कुठल्या जातीची ती? अथर्व आहे। किती खर्च येतो एकरी? 1.5 लाख रुपये। कितवा तोडा आहे? 5वा तोडा आहे। 5वा तोडा। हाँ बोलो। 600 बोला है। काय भाव घेत आहेत? 600 कितना आहे? 76 600 नाही नाही 4 रुपये लावा। नाही 4 रुपये लावा डायरेक्ट। नाही 4 रुपये नाही 500 काय एकदम योग्य कमी जास्त तिरंगा कितना बड़ी तो से मीडियम दिला सगळं दिला काट दिले हुए। हां एवढा रेंज आहे दादा। आहे ना माल सुपर आहे। 425 लावा चला। नाही 500 रुपये बरोबर। 451 होईल। 500 बरोबर सांगितले। जाओ 451 500 ल्या 500 ल्या एवढं रेंज नाही। 70 करा आता काही बोलू नका। हो घ्या सांभाळून, चला आता घ्या सांभाळून। 70 करा ना से। जाओ अभी निकल लिया, इतना जान मत डालो। जाओ मीडियम कितना है? मीडियम 21 है। मीडियम का वीडियो तो साहेब का भाव दिले? 461। कुठल्या जातीचे? हे अथर्व आहे। अथर्व।
हो, काय भाव घेतले तर मागताय? घेतलंय ते काय भाव घेतले? 375 कुठल्या जातीचे? जाते आता बरं. आपले येऊन आहे ना. बाजूला भाऊ नमस्कार. हो, नमस्कार. आज काय भाव मागताय? आता चालू आहे साहेब, आम्ही आता रशीद बोलतोय काय गाडीची. किती घास टोमॅटो? टोमॅटो आमच्या 3 गाड्या आहेत तशा. 3 गाड्या आता तुम्ही अपडेट घेतले असतील ना बाजारभावाचे? काय बाजारभावाचे अपडेट आता घेतले? व्यापारी आहे, बरोबर. अजून हो सर, काय भाव मागताय? माल बघतो माल बघू. इथे नवीन चालू झालेले आहे. हा, इथे काढून ऐक ना. साहेब पावसामुळे माल खराब झाले दादा. आता कारण 2 दिवसांनी गाडी भरायला लागली. असे जाऊ होतं आमच्याकडं 70-80 कॅरेट. बाकी मग हे 2 गाड्यात आहेत आमच्या. कितवा तोडा आहे? आता हे काही दुसऱ्या तोड्याचे, काही 4थ्या-5व्या असं. बाबा नमस्कार. हो, काय भाव गेले आज? आज दिली 210. 210. कुठल्या जातीचे? 18 अथर्व आहेत. किती टोमॅटो, किती क्रेट होते? होती एक 40. लागवड किती होती? लागवड 20 गुंठ. 20 गुंठे. किती क्रेट निघाले? पहिले गेले जवळजवळ 300 गेले. 20 गुंठ्यात हा, अजून किती निघतील? काय निघतील 100-200. चांगले निघाले पण हा, पण बाजार बाजार नाही. पावसाचा फटका मिळाला. कुठलं गाव? शिरवली खोर्द. शिरोली खुर्द, म्हणजे मोऱ्यांची शिरोली. मोरे. बबनराव थोरातांची शिरोली. हा, मासा जावा आहेत सक्के. अरे वा वा, थोरात साहेबांचं काम चांगलं आहे. दादा नमस्कार. हो, नमस्कार. कुठून आले? कुठून आले? साखर काय भाव मागतात? 150 रुपये. कुठल्या जातीचे? सावे साऊ. लागवड किती? 2-3 एकर संपले आता. संपले, शेवटचा तोडा. किती क्रेट निघाले? काही 2-250 2-250 फक्त? 2-250 2-2.5 हजार. चांगले निघाले. बाजारभाव नाही. बाजारभाव चांगला मिळाला, बरा भेटला. हो नमस्कार. नमस्कार. काय भाव मागतायत? मागतात 150-200 रुपये. 150-200. कुठल्या जातीचे? अथर्व अथर्व. किती क्रेट आहेत? आहेत 90 एक आहेत. 90 एक. लागवड किती? लागवड किती आहे रे तुझा? 15? 2 एकर आहे. तुमची टोमॅटो आहे. किती खर्च येतो एकरी? एकरी तसा 1.5 लाख रुपये खर्च येतो. 1.5 लाख रुपये. आतापर्यंत किती क्रेट गेले? आतापर्यंत तसं बघायला गेले ना तर 600 कॅरेट गेले, पण 600 कॅरेट 600-700 कॅरेट फेकून दिले पावसामुळं. निम्मे फेकून दिले? पावसाचा फटका लय मोठा बसला. फटका. तिरंगा वगैरे आहे ना, आणि चिरटा लय मोठ्या प्रमाणात. चिरटा, तिरंगा, प्लास्टिक, हो काळे टिपके. हो, लय म्हणजे आती लय नुकसान झालेले शेतकऱ्याचे. पाऊस जर नसावा ना तर मी म्हणतोय 150 रुपये 200 रुपयांनी कॅरेट गेला असताना तरी शेतकऱ्याचे पैसे झाले. माल हो, माल म्हणजे माल भेटला असताना जास्त उत्पादन वाढलं असतं, बाजारभाव थोडे पुढे मागे हो. पैसे झाले असते. गळीत जास्त व्हायला गळीत गळीत जास्त व्हायला लागत होतं. ते पाऊस आहे ना, नुकसान खूप केलं. तर अजून किती दिवस थोडा चालू राहील? थोडा अजून तसा आता तरी महिनाभर चालेल, पण जर पाऊस परत सुरुवात झाली ना मग नाही सांगता येत. जोपर्यंत पाऊस नाही तोपर्यंत ठीक चांगला माल निघेल, नंतर नाही निघणार. भेट दिल्या. नमस्कार. किती टोमॅटो? टमाटा आज थोडी काय भाव मागते? काय भाव मागाने आज काय असं मागत नाही. टोमॅटो पण खराब व्हायला लागली, त्याला खराब व्हायला निसर्ग साथ देत नाही, पावसामुळं नुकसान झालं.
यंदाचा सीझन तुमचा कसा गेला? काय नाही बरोबर नाही काय भांडवलाची कड लागली. भांडवल नाही भेटली. लागवड किती? लावगड आहे एकरवर. एकरभर. आतापर्यंत क्रेट किती गेले? आतापर्यंत क्रेडिट गेले असेल एकर भरत 600-700 गेले. 600-700. दरवर्षी किती जातात एकरी? एकरी जाते तरी 1000-1200. उन्हाळ्यात पहिल्यांदाच मे महिन्यात पाऊस झाला, त्याच्यात फटका मोठा बसला. लई पाऊस झाला अजून. मग काय आता पावसाने 15 दिवस पार नको चालू. चांगली तो आता बघा तुम्ही काल प्लॉटवर आले होते. साहेब नमस्कार. आपण काल तुमच्या प्लॉटवर आलो. प्लॉटची आपण दयनीय अवस्था पाहिली. आज तुम्ही ती विक्रीला घेऊन आलात. काय भाव मागताय? काय इथे येऊन पहा काय परिस्थिती. तुम्ही तर तिथं काल स्पॉटवर पाहिले प्रत्यक्ष. इथे येऊन 150 रुपये मागतात. काय थोडंफार वाचले ते घेऊन आलोय. ते 150 रुपयाच्या वर कोणी मागत नाही. तर तोडणीला एका क्रेटला खर्च किती? तोडणीला खर्च कमीत कमी 20 ते 25 रुपये एका कॅरेटला. वाहतुकीला 20 रुपये. म्हणजे 50 रुपये तर तुमच्या जागेवरच खर्च आहे. हो आता बाजारभाव, टोमॅटो पिकवायचा खर्च नाही परवडणार यंदा. कसं अर्थकारण जुळवायचं? नाही जुळणार. कसं जुळेल? या मार्केट जुळेल. या मार्केटमध्ये कसं हा या बाजारभावात नाही. नाही जुळणार. नमस्कार. नमस्कार. काय मारुती कारमध्ये घेऊन आले टोमॅटो? हां किती आहे टोमॅटो? 17 झाडे. 17 क्रेट गाडीमध्ये बसले का? हां. कुठून आले? पोखरीवरून. पोखरीवरून. कन्यार पोखरी. लागवड किती? लागवड कमी. ही लागवड कमी. किती कमी म्हणजे किती? ही 11,000. क्षेत्र किती? क्षेत्र 2.5 एकर. टोमॅटोची लागवड हां. कितवा तोडा आहे? हे 4था तोडा. एकरी खर्च किती येतो? एकरी खर्च येतो 50,000 रुपये. एकरी खर्च फक्त 50,000? एकरी. लोक 2,500-3,000 3 लाख बोलतात. 2.5, 3, 3.5 लाख. नाही एवढं कसं काही. एवढा खर्च येत नाही. नाही. तुम्हाला खर्च कमी कशामुळे येतो? हे सगळं घरचं घरीच आहे ना. असे खर्च करीत जे तारा बिरा सगळे अगोदरच्या रेडी कारवे अगोदरच्या. हां संपूर्ण घेतल्यावर मग जातो लाख रुपयापर्यंत. पावसामुळे काय फटका बसला? लय मोठा फटका बसला. पावसाचा फटका बसला. हां. मग बाकी दुसरं पिकअप गाडी टेम्पो वगैरे आणत नाही? आज नाही तिकडून चालू नाही ना आता. दुसरं वाहन नाही? वाहन नाही चालू तिकडून. वाहन नाही त्याच्यामुळं. दादा नमस्कार. कुठून आले? अळेपाटा. किती टोमॅटो? टोमॅटो 1 एकर आहे. 1 एकर. माल तर 1 नंबर आहे. माल 1 नंबर पण माल हे नाही ना व्यापारी मागते ना. काय भाव मागतोय? मागतात 300 रुपये. 300 रुपये. लागवड किती? लागवड किती आहे? लागवड 1 एकर आहे ना. 1 एकर. किती खर्च येतो एकरी? एकरी येतो 2-2.5 लाख. हा कितवा तोडा आहे? हा 4था आहे. टोमॅटोची शेती यंदा परवडली? नाही पावसामुळे काय फटका बसला? पावसाचा फटका बसला. अप्पा नमस्कार. हो आज काय बाजार भाव? आज काय बाजार भाव? आता चालू आहे पण शेतकरी कॉमात गेलं. झालं यापर्यंत पण आता इंडिव्हिज्युअल ना अप्पा आजची काय परिस्थिती बाजारभावाची? परिस्थिती 300-350 चांगली माल आहे. जास्तीत जास्त 400 रुपये. कमीत कमी 100 माल 200 रुपये 150 रुपये. मीडियम 100. थोड्या पण वाढतील. काय बाजार वाढण्याची शक्यता? वाढले. सुधारणा व्हायला लागली. सुधारणा व्हायला माल क्लिअरिटी थोडी वाढली. पण मालच नाही. काल घेतलं या लोकल 500 रुपये. माल मंत्री आलते ना 500 रुपये लावलं ना. 450. बंगार माल 450 लावली. तो माल 200 माग होते पण या पर्याय आला तर कृषी मंत्री आलं तर 450-500. रोज मंत्री बोलू चला तुम्ही बाहेरून. मंत्री ना रोज बोलू चला. म्हणजे काय हे होते ना रेट रेट कोणी होईल खरं म्हणाला परत 500 रुपये बाजार कालच्या. पण आज काय अगदी 50 रुपयापासून तर 250 रुपयापर्यंत बाजार भाव. वांग्याची गाठ नाही गाठ होती सर्व आम्ही मी तो गेलो ते गेलो पण आता ते निघाली बाहेर. त्यांनी घेतले बरं का पैसे बेकारी म्हणले शेतकऱ्यासाठी का आम्ही काहीतरी करतो म्हणले तर दोन करतो केंद्र सरकार. ते मंत्री चांगले आहेत. महाराष्ट्र राज्य नाही काय करणार. महाराष्ट्र राज्य काय करणार केंद्र सरकार काहीतरी काय भाव दिली तुझा माल? बोला बरं बोला आता लपूर नका. काय भाव गेले? 250. किती आहे टोमॅटो? टोमॅटो होते 60 झाड. 60. लागवड किती? लागवड काय अर्धा एकर आहे. अर्धा एकर आहे. खर्च किती आला? खर्च 1 लाख रुपये. 1 लाख रुपये अर्धा एकरला.
यंदाच्या टोमॅटोचं सीझन परवडला का? नाही साहेब, लय अवघड आहे शेतकऱ्यांचं. या पावसामुळं निसर्ग कोपल्यामुळं शेतकऱ्यांचं परिस्थिती अवघड आहे. निसर्ग कोपल्यामुळे अवघड आहे. हां, बाकी काही नाही. आता बाजारात कमी जास्त होत जाते. आता निसर्गावर अवलंबून आहे सगळं शेतीचं कारभार. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.